कोकणातील धबधबे सुद्धा पावसामुळे प्रवाहित झाले। गेल्या 8 दिवसांपासून कोकणात मुसळधार पाऊस पडतो। पावसामुळे कोकणातील निसर्ग सौंदर्य आणखीच खुललं असल्याचं देखील दिसतंय। तर कडेकपारीतून फेसाळत कोसळणारे धबधबे पर्यटकांचं आकर्षण आहे। रत्नागिरीमधील पानवल धबधबा पर्यटकांना खुणावतो। रत्नागिरीमधील पानवल धबधब्यावरून आढावा आमचे प्रतिनिधी अमोल कले यांनी घेतला। पाहू। कोकण आणि पाऊस असं एक वेगळंच समीकरण आहे आणि या पावसाळ्यामध्ये कोकणातलं सौंदर्य जे आहे ते आणखीनच खुलून दिसतं। कारण इथलं निसर्ग सौंदर्य आणि इथले डोंगर कडेकपारीतून वाहणारे फेसाळत वाहणारे धबधबे हे अनेकांचे आकर्षण असतात। यंदा पाऊस लवकर सुरू झालेला आहे, अवकाळी पाऊस, त्याचबरोबर मान्सून देखील यावर्षी लवकर झालेला आहे। गेल्या 8 ते 10 दिवसापासून रत्नागिरीमध्ये संपूर्ण कोकणामध्ये मुसळधार पाऊस कोसळतो आहे। यामुळं कोकणातले जे डोंगर कडेकपारीतून वाहणारे धबधबे जे आता प्रवाहित झालेले आहेत, रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस कोसळतो आहे। त्याचबरोबर त्या पावसामुळं इथल्या नद्या असतील, नाल्या असतील, तुडुंब भरून वाहत आहेत। त्याचबरोबर डोंगर कपारीतून फेसाळणारे धबधबे देखील इथं मोठ्या प्रमाणात प्रवाहित झालेले आहेत आणि हेच धबधबे अनेक पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत आहे। अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी।